आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की म्हणजे आता आनंदी ते घर सोडून गेले म्हणून अख्खं जग जरी खुश असलं तरी सुद्धा मात्र आता पृथ्वीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहे आणि पृथ्वीला आनंदी ते घर सोडून गेले हे पटलेलं नाही आहे। आणि त्याच्यातच आपण पाहिलं की एक गोष्ट अशी घडले की या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधरने पृथ्वीला नोटीस दिलेली आहे। पृथ्वीला मात्र आता ही नोटीस दिल्या कारणाने या सगळ्यामध्ये मालिका 360 डिग्रीमध्ये प्रेक्षकांनो टर्न झालेली आहे। कारण आता पृथ्वीला नोटीस दिले आणि या नोटीसमुळेच पृथ्वीला मात्र आता आनंदीच्या पायाशी येणं भाग पडले। हो प्रेक्षकांनो, असं काय घडलंय की पृथ्वीला आनंदीच्या पायाशी यावं लागले आणि आता आनंदीची हात जोडत माफी मागावी लागलेली आहे। असं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय आहे किंवा असं त्या ह्याच्यामध्ये काय घडले की ज्यामुळे पृथ्वीला मात्र आता माफी मागावी लागले, सगळं सविस्तरपणे पाहू। आपण पाहिले की अख्खं घर आनंदी गेली, आनंदी गायब झाली हे आता ओरडून सांगत असताना सुद्धा आता इकडे युगंधर मात्र एकदम निवांतपणे आहे आणि तो काहीच बोलायला मागत नाहीये किंवा आता तो इकडे आनंदी गेले म्हणून पॅनिक नाही झाला किंवा आनंदी कुठे आहे म्हणून शोधत नाहीये, तर तो निवांत आहे। आणि दादा आणि माई आता युगंधरला सांगत आहेत की युगंधर, अरे तुझं काय चाललंय, आम्ही तुला काय सांगतोय आणि तू आता आमचं म्हणणं लक्षातच घेत नाहीयेस। त्यावरती युगंधर म्हणतो, माई थांबा, आधी मला जे काम करायचं आहे ते काम करू दे। आणि त्यावरती माई म्हणतात, हे बघ, मला असं वाटतंय की आनंदीला शोधण्यापलीकडे जास्त मोठं काम तुझ्याकडे काय असू शकतं। आणि त्यावरती तो आता सांगायला लागतो, सांगतो ना मी, काय महत्त्वाचं काम आहे ते आता सगळं मी तुम्हाला सांगणार आहे माई। असं म्हणत युगंधर आता मात्र सांगायला लागतो, शिर्के आणलत का त्यांना? माई म्हणतात, अरे शिर्केंना तू शोधायला पाठवलेस का आनंदीला? यावरती मात्र आता प्रांजल म्हणतो, का ती स्वतःहून घर सोडून निघून गेली असेल तर तिला आणण्याची काय गरज पडलेली आहे? माई काय चाललंय? का बरं आता इकडे तुझ्या मुलीची जागा घेणाऱ्या मात्र आता त्या बाईला तुला इतका पुळका आहे? माई सांगायला लागतात, हे बघ, कारण आता ती किती चांगली आणि कशी आहे ना, माझ्या मुलीची जागा फक्त घेण्यासाठी जर कुणी लायक असेल ना तर ती फक्त आणि फक्त आनंदी आहे। आनंदीच्या व्यतिरिक्त दुसरं कुणी माझ्या मुलीची जागा किंवा माझ्या आता नातवंडांची काळजी घेऊ शकतच नाहीये। आणि यावरती मात्र आता शिल्पा म्हणते, माई उगाचच भावुक होऊ नका, त्या आनंदीने काय तुमच्यावरती जादू केले आम्हाला माहीत नाहीये। बरं, त्याच वेळेला युगंधर सांगायला लागतो, सगळ्यांनी बंद राहा तोंड, मला काही बोलायचं नाहीये, मी जे काही सांगतोय ते मात्र आता इकडे ऐका। शिर्के, पुढचं कामाला सुरुवात होऊ दे। आता कुणालाच कळत नाही की आनंदी गेलेली आहे तरीसुद्धा युगंधर इतका निवांत कसा किंवा युगंधर या सगळ्यामध्ये मात्र आता काहीच बोलत नाहीये। आणि त्याचमुळे मात्र आता सगळेजण थोडे अस्वस्थ झालेत। तितक्यात शिर्के आलेत आणि शिर्के सांगतात, मालक साहेब सगळं काम झालेलं आहे, वकील आलेले आहेत। आणि आपण पाहिलं की सगळ्यांनाच वकिलांना बघून आता जरा धक्का बसलेला आहे। म्हणजे आनंदी हा विषय महत्त्वाचा असून मध्येच वकील कसे काय आले किंवा मध्येच येऊन आता हे वकील काय करायचा प्रयत्न करत आहेत हे मात्र कुणालाच कळत नाहीये। आणि त्यानंतर मात्र आता वकील साहेब सांगायला लागतात की आत्तापर्यंतच्या अनेक ऑर्डर म्हणजे आता पेंडिंग आहेत। म्हणजे आता पृथ्वी सरांनी ते जे काही कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि आता ते कॉन्ट्रॅक्ट घेतल्यावरती त्यांनी ते पूर्ण करणं गरजेचं आहे। पण येत्या काही दिवसामध्ये जवळजवळ म्हणजे हजारो ऑर्डरी पेंडिंग आहेत। हजारो लोकांचे मात्र आता फोन कॉल येत आहेत, पण पृथ्वी सर ते रिसीव करत नाही आहेत किंवा पृथ्वी सर या सगळ्यामध्ये मात्र आता त्या फोन कॉलचं रिप्लाय न देता त्यांना आता त्यांची ऑर्डर पूर्णसुद्धा करून देत नाही आहेत। आणि यामुळे मात्र आता समिधा फॅक्टरीचं खूप मोठी बदनामी होत आहे। आणि ह्या सगळ्यामुळे मात्र आता जे काही युगंधर सर आहेत त्यांनी त्यांना एक चान्स दिला होता त्यांना आता सिद्ध करण्याचा, तर हा सुद्धा चान्स त्यांच्याकडून काढून टाकण्यात येईल। म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की पृथ्वी सरांनी ज्या ऑर्डरी घेतलेल्या आहेत त्या ऑर्डरी एका झटक्यात पूर्ण कराव्या आणि त्या ऑर्डरी पूर्ण करून त्या लोकांना देऊन टाकावं, जेणेकरून काहीही झालं तरीसुद्धा आता इकडे समिधा कंपनीवरती कोणत्याही प्रकारचा लोड येणार नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे पृथ्वी गप्प बसलाय आणि आता हे सगळी नोटीस पाठवायचं कारण काय
त्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी माझ्या कंपनीच्या कडून आता कोणत्याही प्रकारचे हलगर्जीपणाची कामं करत नाही आणि माझ्या कंपनीचं नाव वापरून जर का कुणी दुसरं हलगर्जीपणाची कामं करत असेल मग मात्र या सगळ्यामध्ये मला हे चालणार नाहीये असं म्हटल्यावर ती पृथ्वी थोडासा गडबडलाय कारण हे प्रोफेशनल एथिक्सला धरून असतं आणि पृथ्वी प्रोफेशनल एथिक्स आता पाळत नाहीये ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्याचवरती पृथ्वीच्या हातामध्ये नोटीस आल्यावरती मात्र आता पृथ्वीकडे बरंचसं काम पेंडिंग असतं पण या सगळ्यामध्ये पृथ्वी एकटा हे काम करूच शकत नाहीये कारण या सगळ्यामध्ये पृथ्वीला मात्र आता गरज लागणार असते ती म्हणजे आरतीची आनंदीची त्यांच्या मदतीच्या शिवाय आता पृथ्वी काहीच करू शकत नसतो आणि त्याच कारणाने मात्र आता पृथ्वी इकडे गडबडलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता वकील साहेब सांगायला लागतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही नोटीस तुमच्यापर्यंत आली असली तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता ही नोटीस पाहिल्यावरती तुम्हाला एक ग्रेस पिरियड देण्यात येत आहे 8 दिवसाचा या 8 दिवसात जुन्या ऑर्डरी पूर्ण करा आणि तोपर्यंत नवीन कोणत्या ऑर्डर घेऊ नका आणि नाहीतर ह्या सगळ्या ऑर्डरी पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला करोडोची कॅम्पन्सेशन हे आता समिधा कंपनीला द्यावं लागेल अरे देवा आता मात्र पृथ्वी आणि मिताली प्रांजल सगळेच गडबडलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता माईदादा म्हणतायत की तुला जर का युगंधरने इतका मोठा चान्स दिला होता तर या सगळ्यामध्ये तुम्ही या ऑर्डर पूर्ण का नाही केल्यात का असा प्रॉब्लेम काय झाला की तुम्हाला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बाधा आली आणि यावरती मात्र आता पृथ्वी चिडतोय आणि तो सांगायला लागतोय कारण या सगळ्याला कारण आहे तेच मिस्टर निंबाळकर यांची आता नको ती प्रकरणं सगळी बाहेर आल्या कारणाने हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यावरती शिर्के म्हणतात छोटे मालक साहेब मी आता वयाने जरी तुमच्यापेक्षा म्हणजे मी औद्याने तुमच्यापेक्षा लहान असलो तुम्ही माझे मालक असलात तरी सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगू का म्हणजे आता हे जे काही तुम्ही बोलताय ना हे आता वर्क एथिक्सला धरून नाहीये मालक साहेब या सगळ्यामध्ये कितीही काही झालं तरी सुद्धा आता इकडे स्वतःच्या कोणतंही दुःख न कवटाळता ते आता बिझनेस एथिक्स इतक्या व्यवस्थित पद्धतीने पार पाडतात आणि तुम्ही त्यांच्यावरती आरोप करून मात्र हे चुकीचं करताय आणि त्यावरती मात्र आता शिर्के सांगतात आता फक्त 6 आजचा दिवस सोडला तर फक्त 6 दिवस बाकी आहेत आणि या दिवसामध्ये तुम्हाला काहीही करून तुमच्या आता या ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वी हे सगळं पाहतोय आणि त्याला कळतच नाहीये की आपण या ऑर्डर कशा पूर्ण करणार आहोत कारण आता आनंदी किंवा तिची बहीण आरती हे तर आपल्याला मदत करणार नाहीयेत आणि त्यांच्याशिवाय आपलं काम कसं होणार त्याला आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर शिर्के म्हणतात मालक साहेब हे सगळं जर का आता झालं नाही तर करोडोचं कम्पेन्सेशनसाठी आता मी एक दुसरं हे तयार करूनच ठेवलेलं आहे असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे सांगायला लागतात म्हणजे युगंधर सांगायला लागतो ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आता मात्र ही तिन्ही मुलं गडबडलेली आहेत आणि आता इकडे हे तिघजण विचार करतायत की हे सगळं काय होऊन बसलंय आपल्यासोबत आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वी विचार करतोय आता काय करू मी पुन्हा त्या आनंदीच्या पायाशी जायला लागणार मला नाही मी का तिच्या पायाशी जाऊ पण नाही तर करोडो रुपये आता आणायचे तरी कुठून मी त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये पण प्रेक्षकांनो मात्र आता कुणालाही काहीही न सांगता आनंद मात्र आता या सगळ्यामध्ये पृथ्वीच्या पाठीशी खंबीरपणे एका आईच्या नात्याने मात्र आता उभी राहिलेली आहे आणि याच वेळेला मात्र आता आनंदीने आरतीला सुद्धा इकडे मनवत मात्र आता लगेचच तिला सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे हे केलेलं आहे कन्व्हिन्स करू शकलेली आहे आणि तिला कन्व्हिन्स करून मात्र आनंदीने इकडे आता पृथ्वीची मदत करण्याचा मोठा निर्णय घेतलाय आणि फायनली ऑर्डर पूर्ण झालेली आहे ऑर्डर पूर्ण करून ज्या वेळेला कायमचं मात्र आता हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते कारण काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आनंदी मात्र आता या घरात थांबण्यासाठी अजिबात तयार नाहीये आणि म्हणूनच ज्या वेळेला मात्र आता आनंदी हे घर सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच वेळेला मात्र या सगळ्यामध्ये पृथ्वीला समजलंय की आपण आनंदीचा कितीही आणि कसाही राग करत असलो तरी मात्र आपल्यासाठी खंबीरपणे उभी राहणारी
दुसरी तिसरी कोणी नाही आहे, तर ती आता आनंदीच आहे. आणि ही गोष्ट पृथ्वीला समजल्यावरती पृथ्वी तिच्या अक्षरशः पायाशी आलेला आहे आणि पायाशी येत त्यांनी आनंदीची माफीसुद्धा मागितलेली आहे आणि घर सोडून जाण्यापासून तिला आता थांबवलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदलली आहेत.